नवीन टॉपिक सुरू करूयात आपण. पायथागोरस थेरम, मॅथ्स पार्ट 2 मधला सेकंड टॉपिक. इम्पॉर्टंट टॉपिक. या बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पुढे सुद्धा कायम लागत राहतील. बघा, एक एक पॉईंट आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा पायथागोरस थेरम लेट्स रिकॉल म्हटले म्हणजे तुम्हाला हे स्टेटमेंट झालेलं आहे. बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल. राईट अँगल्ड ट्रायंगल याचा अर्थ त्या ट्रायंगलचा एक अँगल 90 डिग्रीचा असेल. काटकोन त्रिकोण असं त्याला म्हणतात. हा इथं 90 डिग्री दाखवलेला आहे, त्याच्यासाठी असं चिन्ह वापरतात. द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस. हायपोटेनियसला शुद्ध मराठीमध्ये कर्ण असं म्हणतात. तर या 90 डिग्रीच्या अपोजिट जी काही साईड असेल त्याला हायपोटेनियस असं म्हणतात. हा हायपोटेनियस आहे. तर या हायपोटेनियसचा स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. उरलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरची सम आणि या हायपोटेनियसचा स्क्वेअर हे इक्वल असतात. म्हणजेच या ट्रायंगल मध्ये तुम्ही असं लिहू शकता, हायपोटेनियस कोण आहे पी आर, त्याचा स्क्वेअर आणि ह्या दोन बाजू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर हे तुम्ही लिहू शकता. पण याच्यामध्ये 90 डिग्रीची कंडिशन जी आहे ती मात्र महत्वाची आहे. एक अँगल त्याच्यातला 90 डिग्रीचा पाहिजे तरच तुम्ही हे वापरू शकता. बघा कशा पद्धतीने आहे. त्याच्यामध्ये आता इथे एक त्यांनी आणखीन एक असं एक सांगितलेलं आहे. बघा याचं कन्व्हेन्शन कसं आहे लक्षात ठेवा. क्यूच्या समोरची साईड ही क्यू न दाखवतात, पॉइंट पी च्या समोरची साईड ही पी न दाखवतात आणि पॉइंट आर च्या समोरची साईड ही स्मॉल आर, स्मॉल लेटर्स वापरतात फक्त. अशा परिस्थितीमध्ये इक्वेशन काय येईल. हायपोटेनियस आहे क्यू म्हणजे क्यूचा स्क्वेअर इक्वल टू या दोघांच्या स्क्वेअरची समेशन पी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर हे असेल. त्याच्या पुढचा पॉइंट आहे पायथागोरियन ट्रिपलेट. मग ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे 3 नॅचरल नंबर्स हे कन्सिडर करायचे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर घेताना कुणाचा घ्यावा लागेल, जो लार्जेस्ट नंबर असेल त्याचा स्क्वेअर उरलेल्या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या समेशन इतका असेल. आता त्यांनी हे एक्झाम्पल दिले. आपण सोपं एक्झाम्पल घेऊया पहिल्यांदा. 3, 4, 5. आता 5चा स्क्वेअर तुम्ही केला तर 5चा स्क्वेअर येतो 25. मग 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर, मग 3चा स्क्वेअर येतो 9, 4चा स्क्वेअर येतो 16. दिस इज इक्वल टू 25. त्यामुळे ट्रिपलेट कुठलं तयार झालं, 3, 4, 5 हे पायथागोरसचं ट्रिपलेट तयार झालं. मी इथे दिलेले आहेत बघा. 3, 4, 5 एक दिलेलं आहे, 5, 12, 13 आहे, 8, 15, 17 आहे, 24, 25, 7 आहे, 11, 60, 61 आहे. मला जेवढे जमतील लक्षात ठेवायला तेवढे लक्षात ठेवा. काम सोपं होतं फक्त, बाकी काही नाही. प्रॉब्लेम सोडवताना वगैरे जर मोठ्या संख्या आल्या तर आपल्याला ह्या गोष्टींचा किंवा या संख्यांचा आपल्याला फायदा होतो. चटकन आपल्याला त्याचा आन्सर डिटेक्ट करता येतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारची कंडिशन सॅटिस्फाय करणारे हे जे 3 नंबर्स आहेत याला काय म्हणतात, त्यांचा जो ग्रुप आहे त्याला म्हणतात पायथागोरियन ट्रिपलेट. ठीक आहे. हे तुम्ही कुठल्याही सिक्वेन्सनं मांडलं तरी चालतंय. याला काय असं शक्यतो करून काय करत चाला, लहान संख्या सगळ्यात पहिल्यांदा असू दे, मोठी संख्या शेवटी असू दे, असा काही रूल नाहीये. नंबर इन पायथागोरियन ट्रिपलेट कॅन बी रिटर्न इन एनी ऑर्डर. कुठल्याही ऑर्डरमध्ये लिहू शकताय. फक्त एवढं लक्षात ठेवा की मोठ्या संख्येचा वर्ग तो एका बाजूला आणि उरलेल्या 2 संख्यांचे वर्ग दुसऱ्या बाजूला, एवढं फक्त लक्षात ठेवा. आता इथे एक पॉइंट दिलेला आहे बघा. इथं काय पॉइंट सांगितलेला आहे, फॉर्म्युला फॉर पायथागोरियन ट्रिपलेट. तो फॉर्म्युला असा आहे. मग त्यांनी 3 नॅचरल नंबर्स घेतलेले आहेत ए बी सी आणि त्याच्यामधल्या ह्या 3 साईड्स त्यांनी कन्सिडर केले, त्याच्यावरून तयार केलेल्या. मग साहजिकच आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि 2ab ह्या संख्या दिसत आहेत. मग जिथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असेल ही लार्जेस्ट साईड कन्सिडर करायची. मग याचा वर्ग एका बाजूला येणार, आपण मांडूया.
सोडूया आपण सरळ बाजूला, त्याला काय अडचण नाही. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही एक साइड घ्यायची आहे. त्याच्यानंतर घ्यायचं आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि तिसरी साइड कन्सिडर करायची आहे ट्वाइस ए बी. बघा लक्षात येते का? मग आता याच्यामधली जी लार्जेस्ट साइड आहे ती हीच असणार आहे. मग ह्याला आपण LHS ला ठेवूया. LHS इक्वल टू याचा स्क्वेअर घेऊया, कारण लार्जेस्ट साइडचा स्क्वेअर असतो. याच्या स्क्वेअर मध्ये काय काय येणार बघा, ए स्क्वेअरचा स्क्वेअर तो येणार A⁴. त्यानंतर या दोघांचा प्रोडक्ट आणि 2 ने त्याला मल्टिप्लाय करा, 2A² बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे B⁴. हे झालं तुमचं LHS तयार झालं. आता RHS मध्ये तुम्हाला काय काय घ्यायचंय बघा. RHS मध्ये या दोघांचे स्क्वेअर आणि त्यांची समेशन घ्यायचे, म्हणजेच A² मायनस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2AB त्याचा स्क्वेअर. मग A² मायनस बी स्क्वेअर त्याचा स्क्वेअर मध्ये काय येणार, A² स्क्वेअर म्हणजे A⁴ मायनस 2A² बी स्क्वेअर प्लस B⁴ प्लस याचा स्क्वेअर केला 4A² इंटू बी स्क्वेअर असेल. आता याचं सिम्प्लिफिकेशन फक्त या दोघांच्यात होईल. मग 4 मायनस 2 ते येणार +2 म्हणजेच A⁴ प्लस 2A² बी स्क्वेअर प्लस B⁴ हे झालं इक्वेशन नंबर 2. मग बघा बरं याच्यावरून LHS इक्वल टू RHS होते का नाही, सेमच आहे हे. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. म्हणजेच तुम्ही याच्यावरून फायनल रिझल्ट जो आहे तो तुम्ही असा पण लिहू शकता, A² प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू A² मायनस बी स्क्वेअर प्लस 2AB आणि त्याचा स्क्वेअर. मग हा त्यांनी फॉर्म्युला म्हणून सांगितले. आता याच्यामध्ये तुम्ही ए आणि बी यांच्या तुम्ही कुठल्याही व्हॅल्यूज तुम्ही सिलेक्ट करा, तुम्ही पायथागोरियन ट्रिपलेट तयार करू शकताय. समजा मी A=1 घेतलं आणि B=2 घेतलं, इथं स्क्वेअर पाहिजे. तर बघा आता हे कसं होतं, याचं A² प्लस बी स्क्वेअर हे काय तयार होते बघा, A चा स्क्वेअर येणार इथं 1 प्लस B चा स्क्वेअर येणार 4 म्हणजे 1 4 आणि 1 प्लस 4 हे झालं 5. त्याच्यानंतर आहे A² मायनस बी स्क्वेअर म्हणजे इथे किती होणार, 1 मायनस 4 होणार म्हणजे हे येणार -3. त्याचा स्क्वेअर करावं लागेल, बघूया ह्याचं काय करायचं. आणि 2 इंटू 1 म्हणजे 2AB पाहिजे मला, 2AB. इथं तुम्हाला 2 इंटू 1 इंटू 2 घ्यावं लागेल, म्हणजेच हे येणार 4. मग इथं तुम्हाला बदल करावा लागेल फक्त, कारण इथं बघा इथं स्क्वेअर आहे. मग स्क्वेअर मध्ये तुम्ही A² मायनस बी स्क्वेअर लिहू शकताय किंवा B² मायनस A² पण लिहू शकताय. मग ह्याला जर मी B² मायनस A² केलं, बघा ह्याच्या पुढे मांडतो, तर हेच तुम्ही 4 मायनस 1 असं पण लिहू शकताय आणि हे 3 येणार. म्हणजे तुम्हाला याच्यावरून ट्रिपलेट मिळेल 3 4 आणि 5. या पद्धतीनं तुम्हाला ते घ्यावं लागेल. त्यामुळे ए आणि बी तुम्ही कुठलेही नॅचरल नंबर्स सिलेक्ट करा, त्यानुसार तुम्ही पायथागोरियन ट्रिपलेट तयार करू शकता. त्याच्यासाठी त्यांनी दिलेला हा फॉर्म्युला आहे. त्याच्या पुढची टर्म बघा आता, इम्पॉर्टंट, अनदर व्हेरी इम्पॉर्टंट टर्म, प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. 30 60 90 प्रमेय असं त्याला म्हणतात. इथे एक राईट अँगल ट्रायंगल दाखवलेला आहे, हा 90 डिग्री आहे, इथं हे 30 डिग्री, हे 60 डिग्री.
तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, 30 डिग्रीच्या समोरची साईड, द साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. हायपोटेनियसच्या हाफ असते. मग कोण आहे ही 30 डिग्रीच्या अपोजिट साईड जी आहे ती आहे एम एन. मग ती हायपोटेनियसच्या हाफ असते, म्हणजेच 1/2 इंटू एल एन हायपोटेनियस. बघा लक्षात येते का? आणि 60 डिग्रीच्या अपोजिट म्हणजे एल एम. एल एम इक्वल टू 60 डिग्रीच्या अपोजिट असेल तर √3/2 टाइम्स हायपोटेनियस. हे लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. मग त्यांनी एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे बघा, एल एन ची काहीतरी व्हॅल्यू घेतली, त्या पद्धतीने बाकीच्या व्हॅल्यूज त्यांनी फाइंड आउट केलेल्या आहेत. प्रॉपर्टी व्हेरी 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 इम्पॉर्टंट करून ठेवा. त्याच्या पुढचा पॉइंट आहे, अजून एक थेरम आहे असा, 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री, 45 45 90 प्रमेय हे अशा पद्धतीने असते. हे दोन्ही अँगल्स ज्या अर्थी 45 डिग्री म्हणजे सेम अँगल्स आहेत, त्या अर्थी यांचे अपोजिट साइड्स हे नक्की इक्वल असतात. याचा अर्थ हा नुसता राईट अँगल्ड ट्रायंगल नाहीये, तर हा कसला ट्रायंगल आहे? आयसोसेलस राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. आयसोसेलसला शुद्ध मराठीमध्ये समद्विभुज आणि राईट अँगलला काटकोन त्रिकोण असं म्हणतात. याच्यामध्ये काय सांगितले बघा, 40 डिग्री अँगलच्या समोर जी साइड असेल, म्हणजे मग ती एक्स झेड असेल किंवा एक्स वाय असेल, कुठलेही घेतलं तरी चालेल. एक्स वाय इज इक्वल टू एक्स झेड इज इक्वल टू किती असते? हायपोटेनियसच्या 1/√2 टाइम्स असते. म्हणजे 1/√2 इंटू वाय झेड या पद्धतीने. वाय झेड म्हणा, झेड वाय म्हणा, काय अडचण नाही. त्याचंही त्याने एक एक्झाम्पल दिलं. त्यामुळे ही प्रॉपर्टी करून ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. पुढे एक त्याने ऍक्टिव्हिटी दिली, आपल्याला काय ऍक्टिव्हिटी नको आहे ती, फक्त इथला एक फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवा. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इक्वल टू 1/2 सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स अँड हाईट. इम्पॉर्टंट फॉर्म्युला, आपण याच्या आधीच्या सेक्शन मध्ये एका ठिकाणी हा फॉर्म्युला वापरलेला आहे. करून ठेवा तो फॉर्म्युला सुद्धा. बाकीचे ही ऍक्टिव्हिटीज काही गरज नाहीये आपल्याला. आता याच्यातले काही महत्वाचे थेरम स्टार्ट होतील. पहिला थेरम आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. बघा, आता हे सगळे बेसिक महत्वाचे सगळे थेरम्स आहेत. त्यांचा वापर करूनच आपल्याला पायथागोरसचं थेरम व्हेरीफाय करायचं आहे. यांनी काय सांगितलंय जरा बघा. इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस. अल्टिट्यूड म्हणजे हाईट, आणि हायपोटेनियस वरती हाईट ड्रॉ करायची आहे. याचा अर्थ हा हायपोटेनियस आहे, या हायपोटेनियस वरती जर हाईट ड्रॉ करायची असेल तर हायपोटेनियसच्या अपोजिट व्हर्टेक्स आहे बी, या बी मधून या हायपोटेनियस वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करावी लागेल. अल्टिट्यूड म्हणजेच हाईट, लक्षात ठेवा. म्हणजे ही अल्टिट्यूड ही तर कोण आहे डायग्राम मध्ये? बी डी आहे. देन the two triangles formed are similar to the original triangle and to each other. आता बघा, ह्या हायपोटेनियस काढल्यामुळं इथं दोन त्रिकोण एक्स्ट्रा तयार झाले. ट्रायंगल ए डी बी हा एक तयार झाला आणि ट्रायंगल बी डी सी हा एक तयार झाला. तर हे दोन ट्रायंगल्स या ओरिजिनल एबीसी बरोबर सिमिलर असतात. बघा कसं आहे ते. मग आता कशा पद्धतीनं व्हेरिफिकेशन केले, प्रूफ बघा. गिव्हन इन ट्रायंगल एबीसी हा मोठा त्रिकोण, अँगल एबीसी इक्वल टू 90 डिग्री, तो इथं आहे 90 डिग्रीचा. सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए सी, ए डॅश डी डॅश सी सगळं दिलेलं आहे. आता फक्त त्रिकोण तेवढे व्यवस्थित सिलेक्ट करा. बघा, ए डी बी घेतलात तुम्ही,
तर ए, बी आणि सी घ्यावा लागेल, कारण ए तर कॉमन आहे. महत्वाचं, एडीबी मध्ये डी 90 डिग्री आहे, मग एबीसी मध्ये बी 90 डिग्री आहे, म्हणजे डी ला कॉन्ग्रुएंट कोण येणार? बी येणार. मग सी तसाच राहील, त्याचं काय अडचण नाहीये. ए डी बी तो इकडे येईल आणि ए बी सी दोन अँगल्स हे कॉन्ग्रुएंट झाली की विषय संपला. आपण अँगल टेस्ट नुसार त्यांना सिमिलर दाखवू शकतो. हीच परिस्थिती बीडीसी ची आहे. मग बीडीसी घेतलात आणि एबीसी घेतलात तर अँगल सी तुम्हाला कॉमन मिळतो दोन्हीमध्ये. एबीसी 90 डिग्री आहे, बीडीसी हा पण 90 डिग्री आहे. त्यामुळे हे दोन ट्रायंगल सुद्धा तुम्ही काय करू शकताय? अँगल टेस्टनं कॉन्ग्रुएंट दाखवू शकताय. त्यामुळं बी साठी बीडीसी घेतला की इथं काय घ्यायला सांगितलेलं आहे? ए बी सी 90 डिग्रीकडे लक्ष द्या आणि सी कॉमन आहे त्याच्याकडे लक्ष द्या. सी तो कॉमन, तो सेम झाला पाहिजे. त्यानंतर अँगल डी आणि अँगल बी हे 90 डिग्री आहेत. ए आणि बी हे कॉन्ग्रुएंट होतीलच. मग त्याच्यानंतर बघा, आता ह्या दोघांच्याही उजव्या बाजू बघा, पहिल्या दोन इक्वेशनच्या सेम आहेत. त्यामुळे डाव्या बाजूचे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर होतीलच. आता सगळी प्रूफ बऱ्यापैकी सांगितलेलीच आहे, तरी पण आपण त्याच्यामध्ये आणखी एकदा प्रूफ मध्ये आणखी बघूया डिटेलमध्ये कसं कसं काय काय आहे. त्यांनी कुठले ट्रायंगल्स कन्सिडर केलेले आहेत बघा. पहिल्यांदा इन ट्रायंगल एडीबी अँड ट्रायंगल एबीसी. बरोबर, एडीबी तो इथं आहे, ए डी बी आणि एबीसी. मग याच्यामध्ये ए दोन्ही मध्ये पण येतो, तो कॉमन अँगल असेल. बघा नावं, अँगल डी ए बी, तसं बी ए सी. सिक्वेन्स चुकवणार, सिक्वेन्स व्यवस्थित हे लिहितानाच व्यवस्थित लिहा, म्हणजे मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. हा कॉमन अँगल आहे. अँगल एडीबी तो 90 डिग्री आहे. अँगल एबीसी तो पण 90 डिग्री आहे. हा, त्यामुळे हे दोन ट्रायंगल्स सिमिलर होतील. टेस्ट आहे ए ए टेस्ट. आता याच्यामध्ये तुम्ही कुठले कुठले ट्रायंगल घेतले होते बघा. हा एक नंबरचा ट्रायंगल एडीबी आणि हा जो मोठा ट्रायंगल आहे त्याला मी बाहेर लिहितोय 2. आता ही जी पुढचे जे दोन ट्रायंगल्स घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये काय करायचं आहे? ट्रायंगल एबीसी तर फिक्स आहे, म्हणजे हा 2 तर घ्यायचाच आहे, हा घ्यायचा आहे. 2 आणि 3 घ्यायचे. पहिल्यांदा ते समजून घ्या की कुठले ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. मग ट्रायंगल बीडीसी मध्ये 90 डिग्री कोण आहे? डी आहे 90 डिग्री. आणि ट्रायंगल एबीसी मध्ये 90 डिग्री कोण आहे? बी आहे. म्हणजे डी आणि बी हे कॉन्ग्रुएंट आले पाहिजे. त्यामुळे जिथं डी आहे त्याच पोझिशनला बी आहे का बघा. आणि ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल बीडीसी मध्ये कॉमन अँगल आहे सी. मग तो ज्या पोझिशनला आहे तो दोन्ही ठिकाणी सेम पोझिशनला आहे का बघा. उरलेले पॉइंट कुठले राहिले? बी आणि ए राहिले, ते पहिल्या ठिकाणी ठेवा. त्यामुळे हे जे सिक्वेन्स आहे जो आपण सिमिलॅरिटी प्रकरणामध्ये जास्त डिटेलमध्ये बघितलेलं होतं ते जरा व्यवस्थित बघा. त्याला आपण करेस्पॉन्डन्स असं म्हटलेलं होतं. आता याच्यामध्ये बघा, अँगल बीसीडी कॉन्ग्रुएंट विथ अँगल एसीपी, कॉमन अँगल हा अँगल सी घेतला त्याच्यात कॉमन. 90 डिग्रीचा एक सांगा, अँगल बीडीसी कॉन्ग्रुएंट विथ अँगल एबीसी इच 90 डिग्री. त्यामुळे हे दोन ट्रायंगल्स काय होतील? सिमिलर होतील ए ए टेस्ट नुसार. आता ह्या दोन्हीही ठिकाणी आहे बघा, हे इक्वेशन 1 बघा, हे इक्वेशन 2 बघा, एकाच ट्रायंगलशी सिमिलर आहेत. याचा अर्थ हे डाव्या बाजूला जे दोन ट्रायंगल्स लिहिलेले आहेत ते पण सिमिलर असतील. देअरफॉर ट्रायंगल एडीबी हा इथला घेतला सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी आणि ह्याला इक्वेशन नंबर 3 लिहिलेला. म्हणजेच हे जे तीन ट्रायंगल्स फॉर्म होतात ते एकमेकांशी सिमिलर आहेत. आणि याला ह्या प्रॉपर्टीला म्हटलेलं होतं ट्रान्झिटिव्हिटी. बघा जरा आठवतंय का? हे घेतलेलं आहे सिमिलॅरिटी मध्ये एका ठिकाणी या सगळ्या प्रॉपर्टीज आपण मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्या पुढचा थेरम आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. अनदर इम्पॉर्टंट थेरम. त्याचा फॉर्म्युला महत्वाचा आहे, त्याच्यावरती एक्झाम्पल्स पण येतात.
शिवाय हा फॉर्म्युला वापरून आपण पायथागोरसचं थेरम व्हेरीफाय करणार आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट. काय म्हटले बघा, इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस म्हणजेच अल्टिट्यूड. मगाशी आपण याला अल्टिट्यूड म्हटलं होतं. आता काय म्हटलंय, परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस म्हणजे इथून इकडे काढलेली परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स. हायपोटेनियसचा अपोजिट व्हर्टेक्स आहे पॉइंट क्यू, तिकडून इकडे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे आहे. इट इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स into which the hypotenuse is divided. हा जॉमेट्रिक मीन असतो. QS हा जॉमेट्रिक मीन असतो. कुणाचा जॉमेट्रिक मीन असतो, तर या परपेंडिक्युलर सेगमेंटमुळे हायपोटेनियसचे दोन भाग झाले. कुठले कुठले दोन भाग झाले, एक आहे PS, दुसरा आहे RS किंवा SR. यांचा जॉमेट्रिक मीन असतो. आता मुळात जॉमेट्रिक मीन काय प्रकार आहे ते जरा बघा. ABC हे जर तीन संख्या असतील आणि जर त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतील, त्याला जीपी असं म्हणतात. हे लगेच काही तुम्हाला होणार नाहीये, पण हा शब्द आला जॉमेट्रिक, त्यामुळे हे सांगावं लागतंय. त्याला काय म्हणतात, जीपी ला म्हणतात जॉमेट्रिक प्रोग्रेशन. मग जॉमेट्रिक प्रोग्रेशनला जीपी म्हणतात. जीपी मध्ये काय असतं, तीन संख्या जीपी मध्ये आहेत, याचा अर्थ यांचा रेशो कॉन्स्टंट असतो. सेकंड नंबर डिवायडेड बाय फर्स्ट नंबर, दिस इज इक्वल टू थर्ड नंबर डिवायडेड बाय सेकंड नंबर. आता हे या पद्धतीने तुम्ही लिहू शकता, याच्यामध्ये रेशो कॉन्स्टंट असतो. हा तिरकस गुणाकार केलं तर काय होईल बघा बरं, बी इंटू बी, ते येणार बी स्क्वेअर. दिस इज इक्वल टू ए इंटू सी, असं येते. असा रिझल्ट आला की काय म्हणतात त्याच्यामध्ये, एबीसी दे आर इन जीपी. साधारण तसाच रिझल्ट इथं दिसतोय बघा. या QS चा स्क्वेअर म्हणजेच काय येते, PS इंटू SR असे येते. PS इंटू SR. आता आपण ह्याच्यामध्ये व्हेरीफाय काय केलेलं आहे की अशा पद्धतीने जर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर हे दोन ट्रायंगल्स आणि हा मोठा ट्रायंगल हे सगळे सिमिलर असतात. आपण ऑलरेडी व्हेरीफाय केले. त्यांनी कुठले कुठले घेतले बघा, QSR घेतलं, हा एक नंबर. त्यानंतर PSQ घेतलेला आहे, हा दोन नंबर, असे घेतलेले. मग यांच्यामध्ये जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर यांचे करेस्पॉन्डिंग साइड्स तुम्ही त्यांचे रेशो कॉन्स्टंट लिहू शकताय, इक्वल लिहू शकताय. आपल्याला कोण पाहिजे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला QS पाहिजे हे लक्षात ठेवा. मग पहिल्यातला QS घेतला की इथं PS येणार, हे बघा पहिला रेशो. आता दुसऱ्यातला QS घेणार आहे मी, मग दुसऱ्यातला QS घेतला की इथं SR किंवा RS घ्यावा लागेल. मग QS डिव्हायडेड बाय PS, SR डिव्हायडेड बाय SQ, बघा असं लिहिलं इथं. मग SQ ला फक्त त्यांनी काय केलंय, QS केलंय, बाकी काही बदल केलेला नाहीये. आता तिरकस गुणाकार करा, QS इंटू QS म्हणजे QS चा स्क्वेअर आणि PS इंटू SR हे असे येते. Therefore, segment QS is the geometric mean of segment PS and SR. हा जॉमेट्रिक शब्द जो आलेला आहे तो इकडून आलेला आहे. हे रिलेशन कशामध्ये असतं, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतं. म्हणून हा शब्द जॉमेट्रिक मीन तो इकडं आलेला आहे, लक्षात ठेवा. तर बघा, पायथागोरस थेरम, आता इथं थेरम आलेला आहे. याची प्रूफ, व्हेरिफिकेशन इम्पॉर्टंट करून ठेवा. काही कुठलाही थेरम विचारू शकतात परीक्षेमध्ये, त्यामुळे सगळं करून ठेवा. इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. पहिल्यांदाच आपण बघितलेलं आहे. आता हे जर ट्रायंगल एबीसी जर तुम्ही घेतलं तर हायपोटेनियस आहे AC, मग त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, असं आहे ना. बघा इथे लिहिलेलं आहे रिलेशन.
हा ट्रायंगल एबीसी आहे, त्याच्यातला अँगल एबीसी हा 90 डिग्री आहे, इथं आहे तो. आता त्यासाठी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर सेगमेंट बीडी ऑन एसी. या बी मधून हायपोटेनियस वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्या. त्यामुळे हा 90 डिग्री होणार. आता याच्यामुळं इथं 3 ट्रायंगल्स तयार होतील. हा जो मोठा ट्रायंगल आहे, ट्रायंगल एबीसी, त्याला मी 1 कन्सिडर करतोय. हा मोठा त्रिकोण म्हणजे 1 नंबरचा त्रिकोण. ट्रायंगल एडीबी हा 2 नंबरचा त्रिकोण आणि ट्रायंगल बीडीसी हा 3 नंबरचा त्रिकोण. हे बघा इथे लिहिलेला आहे. ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल एडीबी सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी. जरा व्यवस्थित लिहा. बघा ए बी सी तुम्ही घेतलात तर ए डी बी असंच घ्यावं लागेल. ए तर कॉमन आहे दोन्हीमध्ये, त्यामुळे तो पहिल्यांदाच ठेवावा लागेल. एबीसी मध्ये बी 90 डिग्री आहे आणि एडीबी मध्ये डी 90 डिग्री आहे, त्यामुळे 2 नंबरला डी आणि बी दिसले पाहिजेत. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. ज्यावेळी तुम्ही एबीसी हा घेताय आणि हा तिसरा 3 नंबरचा जो ट्रायंगल आहे तो घेताय, त्याच्यामध्ये कसं होणार बघा बरं. ए बी सी म्हटलं की बी डी सी घ्यावं लागेल, कारण सी हा कॉमन अँगल आहे, त्यामुळे तो सेम तसाच राहील. आणि 90 डिग्रीचा अँगल बी आणि अँगल डी त्या पद्धतीने ऍडजस्ट करावा लागेल तुम्हाला. मग ह्याला थेरम त्यांनी लिहिलेला आहे जो आपण पहिल्यांदा बघितला. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स. हे जरा काळजीपूर्वक लक्षात ठेवा, कारण हे फक्त तुम्हाला हितच लिहायचं आहे, किंवा ह्या प्रकरणामध्ये सुद्धा अगदी कमी ठिकाणी हे लागेल, जास्त काय आपल्याला त्याचा वापर करायचा नाहीये. त्यामुळे हे नाव ऐन वेळेला विसरतं, म्हणून फक्त व्यवस्थित करा. आता याच्यातलं त्यांनी काय काय केलेलं आहे बघा. एक एक सेक्शन घेतलेलं आहे. पहिले 2 ट्रायंगल्स घेतले, ठीक आहे. त्यांचे जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील, करेस्पॉन्डिंग साइड्स बघा ए बी ए डी, बी सी डिवायडेड बाय डी बी, ए सी डिवायडेड बाय ए बी. हे किरकोळ गोष्टी आहेत, त्यात काही विशेष नाहीये. हे मांडणं खूप महत्वाचं आहे. हे व्यवस्थित मांडा, पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. आता याच्यातलं कुणाला घ्यायचं आहे आपल्याला, ह्या त्रिकोणाच्या 3 बाजूंना सोडायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. आता या त्रिकोणाच्या 3 बाजूंपैकी एक बाजू तुम्हाला डबल आलेली त्याच्यामध्ये दिसते. इथं बघा ए बी आहे, इथं पण ए बी आहे. तेवढेच 2 रेशो घ्यायचे. तिरकस गुणाकार करा. ए बी इंटू ए बी, ए बीचा स्क्वेअर ए डी इंटू एसी. हे तुमचं पहिलं इक्वेशन तयार. मोठ्या त्रिकोणाला सोडायचं नाही. आता ट्रायंगल एबीसी आणि तिसरा त्रिकोण घ्यायचा, तो आहे बीडीसी. ठीक आहे. याच्यामध्ये परत एकदा करेस्पॉन्डिंग साइड्स मांडा. AB AB डिवायडेड बाय BD, BC डिवायडेड बाय DC, AC डिवायडेड बाय BC. आता याच्यामध्ये या ट्रायंगल एबीसी मोठ्या त्रिकोणाची कोणती बाजू तुम्हाला दिसते बघा 2 वेळा, BC. मग हे 2 रेशो घे, तिरकस गुणाकार करायचं, हे इक्वेशन येते. मग आता AB स्क्वेअर म्हणजे ही साइड मिळाली तुम्हाला, BC स्क्वेअर ही पण साइड मिळाली. ह्या दोघांची बेरीज करायची असते, करा त्यांची बेरीज. बघा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इथं लिहिलं. उजव्या बाजूला AD इंटू AC प्लस DC इंटू AC. या दोघांच्या मध्ये AC दिसते तुम्हाला, ते कॉमन घ्या. AC कॉमन घेतलं की काय शिल्लक राहणार, AD प्लस DC, एवढं शिल्लक राहील. मग परत एकदा डायग्राम मध्ये या. डायग्राम मध्ये AD आणि DC कुठे आहेत बघा. हे बघा हा AD आहे, तो इथपर्यंत झाला, आणि DC त्याच्या पुढे आहे. मग AD प्लस DC केलं की काय मिळणार, AC मिळणार. ते फक्त तिथं लिहा. बघा AD प्लस DCच्या ठिकाणी AC लिहिले पुढं, कारण पण लिहून टाकले. मग AC इंटू AC म्हणजे ACचा स्क्वेअर. मग हेच इक्वेशन फक्त त्यांनी अपोजिट मांडून दिलेलं आहे. हा हायपोटेनियस, त्याचा स्क्वेअर आणि उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. हा तुमचा पायथागोरस थेरम या पद्धतीनं व्हेरीफाय होतो. नेक्स्ट पॉइंट आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. याच पायथागोरस थेरमचा आता आपल्याला कॉन्व्हर्स बघायचा आहे. म्हणजे जर तुम्ही हे डायरेक्ट जर पहिल्यांदाच तुम्ही हे रिलेशन दिलं
तर त्याच्यामध्ये जी लार्जेस्ट साईड असेल त्याचा अपोजिट अँगल 90 डिग्री असणार, म्हणजे अपोजिट घ्यायचं. म्हणजे तो ट्रायंगल राईट अँगल्ड ट्रायंगल असेल असं तुम्ही कन्क्लुजन काढू शकताय. सो इन ए ट्रायंगल, इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड is equal to the sum of the squares of the remaining two sides, then the triangle is a right angled triangle. तेव्हा कुठल्याही ट्रायंगल मध्ये जर समजा एका बाजूचा वर्ग आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज इक्वल असेल तर तो ट्रायंगल 100% राईट अँगल्ड ट्रायंगल असेल. त्यांनी याला व्हेरिफिकेशन कसं केलेलं आहे ते बघा. हे दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत त्यांनी. ट्रायंगल एबीसी पहिल्यांदा कन्सिडर केलेला आहे, तो दिलेला आहे आणि त्याच्यात फक्त हे सांगितले त्यांनी, या एसीचा स्क्वेअर आणि या एबी स्क्वेअर आणि बीसी स्क्वेअर या दोघांची बेरीज इक्वल येते. आपल्याला व्हेरीफाय काय करायचं आहे की हा अँगल बी हा 90 डिग्री आहे हे प्रूव्ह करायचं आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे बघा, ए बी इक्वल टू पी क्यू घेतले, बीसी इक्वल टू क्यू आर घेतले. फक्त ह्या ए बी आणि बीसी मधला अँगल 90 डिग्री आपण काय सिद्ध करायचं आहे. यांनी काय केलंय, हे ड्रॉ करतानाच इथं हा अँगल 90 डिग्री घेतला. कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही काही करू शकताय. काय म्हटले बघा, ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट ए बी इक्वल टू पी क्यू, बी सी इक्वल टू क्यू आर अँड अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 डिग्री. आता व्हेरिफिकेशन बघा कशा पद्धतीने केलेलं आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर, आता हा ट्रायंगल पी क्यू आर मध्ये हा तर 90 डिग्री आहे. मग याच्यात तुम्ही पायथागोरस थेरम वापरू शकता. म्हणजेच काय येणार, पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर. पण पी क्यू म्हणजेच कोण आहे, ए बी. मग पी क्यू स्क्वेअरच्या ठिकाणी ए बी स्क्वेअर लिहितो. बी सी म्हणजे कोण आहे, क्यू आर. क्यू आरच्या ठिकाणी बी सी. बरोबर. पण ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअरला काहीतरी ऑलरेडी लिहिलेलं आहे. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर म्हणजेच ए सी स्क्वेअर आहे. ह्या दोघांना काढून त्या ठिकाणी ए सी स्क्वेअर लिहिलं. इकडं आहे पी आर स्क्वेअर. मग दोन्ही बाजूंचे वर्ग घ्या म्हणजे पी आर इक्वल टू ए सी येणार. म्हणजेच हे दोन ट्रायंगल्स जे आहेत ह्या दोनही ट्रायंगल्सच्या तीनही बाजू इक्वल टू इच अदर आहेत. ऑलरेडी दोन बाजू इक्वल आपण काढल्याच होत्या कारण ते कन्स्ट्रक्शन होतं. तिसरी बाजू पण इक्वल आहे हे आपण व्हेरीफाय केलंय. याचा अर्थ हे दोनही ट्रायंगल्स कॉन्ग्रियंट होतील. कुठली टेस्ट, साइड 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 टेस्ट नुसार. जर असं जर झालं तर त्यांचे करेस्पॉन्डिंग अँगल्स हे काय होतील, ते सुद्धा कॉन्ग्रियंट होतील. मग त्याच्यातला अँगल क्यू किती आहे, 90 डिग्री आहे. त्यामुळे अँगल बी पण किती होणार, 90 डिग्री होणार. देअरफॉर अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. या पद्धतीनं ते व्हेरीफाय केलेलं आहे. याच्यातला पायथागोरस थेरमची जी प्रूफ आहे ती इम्पॉर्टंट, कॉन्व्हर्स इतकं महत्वाचं नाही. पण पायथागोरस ट्रिपलेट जे आहे ते महत्वाचं. त्यानंतर जे जॉमेट्रिक मीन सांगितलेलं आहे तिथला फॉर्म्युला इम्पॉर्टंट. हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात, त्यामुळे व्यवस्थित करून ठेवा. बघा आता याच्यातला प्रॅक्टिस सेट 2.1 सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. तीन तीन संख्यांचा ग्रुप त्यांनी केलेला आहे, त्याला ट्रिपलेट असं म्हणतात. यापैकी पायथागोरियन ट्रिपलेट कोणतं आहे ते ओळखा असं त्यांनी सांगितलेलं आहे. फर्स्ट पायथागोरियन ट्रिपलेट त्यांनी सांगितलेलं आहे 3, 5, 4. याच्यामध्ये काय करायचं, लार्जेस्ट नंबर त्यामध्ये लार्जेस्ट नंबर जो पण असेल तो पहिल्यांदा घ्या. ह्या लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर तुम्हाला करावा लागेल. therefore 5 स्क्वेअर इट इज इक्वल टू 25. आणि उरलेले जे दोन नंबर आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज घ्यायची.
3 square plus 4 square, that is equal to 3 चा स्क्वेअर येणार 9, 4 चा स्क्वेअर येणार 16, that is equal to 25. Like equation number 1, like equation number 2. Therefore, 5 square is equal to 3 square plus 4 square from 1 and 2. म्हणजेच तुम्ही इथं काय सिद्ध करताय, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर is equal to sum of squares of remaining two numbers. Therefore, काय आहे ते 3, 5, 4 is a Pythagorean triplet. बघा त्यांनी जसा प्रश्न विचारलेला आहे त्या पद्धतीने हे कंप्लीट करा. सिंपल आहे. जर इक्वल आलं तर पायथागोरियन ट्रिपलेट सांगायचं, जर इक्वल नाही आलं तर पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे असं सांगायचं. दुसरं एक्झाम्पल बघा त्याच्यातलं 4, 9, 12. याच्यातला लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू 12. मग त्याचा स्क्वेअर करा. 12 चा स्क्वेअर येतो 144. हा 12 चा स्क्वेअर. आता उरलेल्या ज्या दोन संख्या आहेत 4 आणि 9 त्यांचे स्क्वेअर आणि त्यांची समेशन 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर येतो 16, 9 चा स्क्वेअर येतो 81, तर 7, 8 आणि 1 ते येणार 9, हे ते 97. याचा अर्थ हे दोन्ही इक्वली येत नाहीत. Therefore, 4 square plus 9 square is not equal to 12 square. Therefore, ते वाक्य लिहा मात्र. हे काय डाव्या बाजूला सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ remaining two numbers is not equal to square of largest number. Therefore, 4, 9, 12 is not a Pythagorean triplet. या पद्धतीनं ही उदाहरणं सोडवायची आहेत. काही विशेष नाहीये. इक्वल असेल तर पायथागोरियन ट्रिपलेट आहे, नसेल तर नाही म्हणून सांगायचं. आता हे कसं लिहायचं ते पूर्ण सांगितलेलं आहे. पेपरमध्ये याच फॉर्मॅटमध्ये येऊ दे. आता बाकीची उदाहरणं मात्र आपण काय करूया, थोडंसं डायरेक्ट सोडवूया. मात्र परीक्षेमध्ये लिहिताना तुम्हाला या पद्धतीनंच सोडवावं लागेल हे लक्षात ठेवा. तर तिसरं उदाहरण बघा. ते दिलेलं आहे 5,
12 आणि 30. आता हे मात्र आपण डायरेक्ट सोडवणार आहे. 13 चा स्क्वेअर तो येतो 169. 5 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर म्हणजे 25 अधिक 144. यांची बेरीज केली की हे बरोबर 169 येते. मग हे दोन्ही इक्वल आहेत, याचा अर्थ हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे 24, 70, 74. हे जर MCQ मध्ये वगैरे जर आलं तर तिथं फार काही एवढंच फक्त चेक करून बघायचं, बाकीच काही जास्त विशेष काही करत बसायचं नाही. आता याच्यामधले सगळ्यांचे स्क्वेअर बघायचे. सगळ्यात मोठी बाजू आहे ती आहे 74. 74 चा स्क्वेअर तुम्हाला प्रोडक्ट करूनच बघावं लागेल. 74 इंटू 74, 4 चौक 16, 4 सत्ते 28 आणि 29. आम्ही पण तुमच्यासारखं सोडवतो, काही वेगळं काही करत नाही त्याच्यामध्ये जास्त. 7 चौक 28, 7 आले 2, 7 7 49 आणि 2 51. हे किती होते बघा, इथं 6 येणार, 9 आणि 8 1700, 7 हात आले 1 2 आणि 2 4, 5476 असा याचा स्क्वेअर आहे. मग हे करावं लागेल, कारण आता 74 आले. उद्या काय येईल काही सांगू शकत नाही. हे चाललं तर चांगलीच गोष्ट आहे, काही अडचण नाही आहे त्याच्यात. आता तर मी लार्जेस्ट साईड पहिल्यांदा घेतलेला आहे. उरलेल्या दोन ज्या बाजू आहेत, 24 चा स्क्वेअर प्लस 70 चा स्क्वेअर, कमीत कमी 30 पर्यंतचे तरी वर्ग सगळे बऱ्यापैकी माहिती असावेत. मग 24 चा वर्ग जो आहे तो आहे 576. 70 चा वर्ग आहे 4900. यांची जर तुम्ही बेरीज केली 76 तरी येते, 49 आणि 5 54 बरोबर होते. याचा अर्थ हे सुद्धा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. बघा इथं या दोन्ही व्हॅल्यूज इक्वल येतात. बघा लक्षात येते का? त्याच्या पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपण. 10, 24 आणि 27. मग त्यापैकी 27 आहे मोठी संख्या, तिथला लार्जेस्ट नंबर. 27 चा स्क्वेअर आहे 729 आणि 10 चा स्क्वेअर प्लस 24 चा स्क्वेअर. मग 10 चा स्क्वेअर आहे 100, 24 चा स्क्वेअर आहे 576. हे सोडवून होणार, यांची डायरेक्ट बेरीज 676 येणार. इक्वेशन 1 बघा आणि 2 बघा, हे काही इक्वली येत नाही. याचा अर्थ हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही. याच्यामधलं जे 6वं एक्झाम्पल आहे ते तुमच्या पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं आहे, ते तेवढं बघून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन फिगर अँगल MNP इक्वल टू 90 डिग्री इथं दाखवलेला आहे. NQ परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. MQ इक्वल टू 9. MQ हे 9 सांगितलेलं आहे. QP इक्वल टू 4 हे 4 सांगितले. तर फाइंड NQ. NQ ची व्हॅल्यू विचारलेली आहे. ठीक आहे, काय काय दिलेले आहेत कंडिशन्स मात्र व्यवस्थित मांडा बरं का. हे फार डिटेलमध्ये सगळं लिहावं लागतं, त्याशिवाय मार्क मिळत नाही. या प्रकारचा प्रश्न कमीत कमी 2 ते 3 वेळा बोर्डाच्या परीक्षेला विचारून झालेला आहे. सो इन ट्रायंगल MNP, angle MNP equal to 90 degree. MP is the hypotenuse. NQ perpendicular to MP, या हायपोटेनियस वरती NQ परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. Therefore
बाय जॉमेट्रिक मीन थेरम, मग या प्रकारचा थेरम झालेला आहे ऑलरेडी आपला बघा. मग त्याच्यामध्ये काय, हा जो परपेंडिक्युलर आहे त्याचा स्क्वेअर एन क्यू स्क्वेअर इक्वल टू काय असते, एम क्यू इंटू क्यू पी. त्या परपेंडिक्युलर मुळे हायपोटेनियसचे जे दोन भाग होतात त्यांचा प्रोडक्ट असतो. इथं काय येणार, एम क्यू आहे 9 इंटू 4, 9 इंटू 4 हे होणार 36. तर फक्त यांचं स्क्वेअर रूट तेवढं घ्या, तुम्हाला एन क्यू मिळतंय. देअरफोर एन क्यू इक्वल 6. पुढे लिहून ठेवा, टेकिंग स्क्वेअर रूट. हे त्याचं आन्सर. काही विशेष नाहीये, पण परीक्षेमध्ये 2 ते 3 वेळा हे ऑलरेडी विचारून झालेलं आहे. हे असेल, नाव बदललेले असतील, व्हॅल्यूज बदललेले असतील, टाईप हाच असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन फिगर अँगल क्यू पी आर इक्वल टू 90 डिग्री इथं येतो. सेगमेंट पी एम परपेंडिक्युलर टू क्यू आर, क्यू डॅश एम डॅश आर ते पण दिलेलं आहे. पी एम 10 सांगितलेलं आहे, क्यू एम 8 सांगितलेलं आहे, तर क्यू आर पूर्ण कम्प्लीट तो फाइंड आउट करा म्हटलेला आहे. इथं सुद्धा परत तोच ते थेरम वापरून पहिल्यांदा एम आर काढून घ्या आणि क्यू एम प्लस एम आर केलं की तुम्हाला क्यू आर मिळेल. काही विशेष काही नाही आहे जास्त. सो इन ट्रायंगल क्यू पी आर, अँगल क्यू पी आर इक्वल टू 90 डिग्री. त्यानंतर क्यू आर इज द हायपोटेनियस. पी एम परपेंडिक्युलर टू क्यू आर. ठीक आहे, मग ह्या सगळ्या कंडिशन झाल्या की तुम्ही थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन वापरू शकताय. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, मग या थेरम नुसार काय होणार बघा, पीएम चा स्क्वेअर जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला असतो त्याचा वर्ग, क्यू एम इंटू एम आर. त्या परपेंडिक्युलर मुळे हायपोटेनियसचे जे दोन भाग होतात त्यांचा गुणाकार करायचा. याच्यातलं तुम्हाला त्यांनी दिले काय काय बघा, पीएम सांगितलेलं आहे 10, 10 चा स्क्वेअर. दिस इज इक्वल टू क्यू एम, क्यू एम सांगितलेलं आहे 8 इंटू एम आर. मला एम आर फाइंड आउट करायचा आहे. हे बघा बरं, हे 8 इकडे येईल, तोपर्यंत 10 चा स्क्वेअर करून घ्या. 10 चा स्क्वेअर 100 येणार, डिव्हायडेड बाय 8 येणार. हे असेल, याला 8 न डायरेक्ट डिवाइड करणं असला डिवाइड करून घ्या. काय काय होणार, 8 एक्के 8 होणार, उरतात 2, 8 दुने 16 होणार, परत 4 शिल्लक राहतील, त्याचं 40 होईल. मग डेसिमल पॉईंट घ्यावा लागेल, 12.5 एवढे येणार एम आर. आता मला क्यू आर फाइंड आउट करायचा आहे. नाव क्यू आर इक्वल टू, बघा डायग्राम मध्ये, क्यू एम प्लस एम आर. त्याचं कारण तेवढं आठवणीनं पुढे लिहून ठेवा, क्यू डॅश एम डॅश आर. मग क्यू एम ते आहे 8, एम आर ते आहे 12.5, मग 12 प्लस 8 ते होणार 20.
म्हणजेच हे किती येणार आहे 20.5 हे त्याचं फायनल आन्सर.